जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आय-टी सोल्युशन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम केस स्कीमचा जो आपण सब्जेक्ट बघत होतो, त्यामध्ये आपण युनिट नंबर 2 रिलेशनल डेटा मॉडेल हा युनिट नंबर 2 चा आपण बघत आहोत. त्यामध्ये 1.1 आपण हा झालेला आहे आपला. त्यानंतर 1.2 आता आज आपण 2.3 डेटा कन्स्ट्रेंट, डोमेन कन्स्ट्रेंट, रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट हा जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला डेटा कन्स्ट्रेंट किंवा कन्स्ट्रेंट म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊ. डेटा कन्स्ट्रेंट्स आर द रूल अप्लाइड ऑन द database column to ensure the accuracy, consistency, and reliability of the data. They enforce certain limitations and conditions on the data that can be stored in the database. That means आपण ज्यावेळेस डेटाबेस क्रिएट करतो म्हणजे काय की आपण त्याच्यामध्ये टेबल क्रिएट करतो आणि त्या टेबलमध्ये आपण काही कॉलम क्रिएट करतो. आता जे कॉलम आपण क्रिएट करतो ते कॉलम क्रिएट करत असताना त्या कॉलमवरती आपण काही रूल्स अप्लाय करतो, काही कंडिशन्स अप्लाय करतो आणि त्या कंडिशन ज्या आपण अप्लाय करतो तर त्या कंडिशन कशासाठी अप्लाय करतो, तर त्या कॉलममध्ये जो डेटा येणार आहे तो डेटा जो आहे तो पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्येच असायला हवा किंवा काहीतरी कंडिशनचाच डेटा त्या कॉलममध्ये असायला हवा. जेणेकरून आपल्याला त्या डेटाबेसवरती जे ऑपरेशन्स आपण करणार आहोत ते करण्यासाठी आपल्याला सोपं जावं आणि त्या डेटाची ॲक्युरसी, कन्सिस्टन्सी अँड रिलायबिलिटी हे मेंटेन असावी. त्याकरता आपण त्याला अप्लाय करतो. सो रूल्स अप्लाइड ऑन द डेटाबेस कॉलम आर नथिंग बट द कन्स्ट्रेंट्स. ओके. डेटा कन्स्ट्रेंट्स. नाउ नेक्स्ट वन इज द डोमेन कन्स्ट्रेंट. आता आपण डोमेनचा कन्सेप्ट ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितलंय. डोमेन म्हणजे काय की आपण पर्टिक्युलर एखादा कॉलम घेतला, त्या कॉलममध्ये कोणत्या टाईपचा डेटा इन्सर्ट होणार आहे, म्हणजे थोडक्यात काय की त्या कॉलमचा डेटा टाईप. सपोज मी रोल नंबर घेतला, रोल नंबरचा टाईप मी इंटिजर घेतला, तर त्या कॉलममध्ये इंटिजर टाईपचाच डेटा काय होईल, इन्सर्ट होईल. दुसऱ्या टाईपचा तो होणार नाही. त्याला आपण म्हणतो डोमेन. मग आता डोमेन कन्स्ट्रेंट म्हणजेच काय, तेच पुन्हा आर युजर डिफाईन कॉलम दॅट आर हेल्प्स टू युजर द एंटर व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द डेटा टाईप. ओके, म्हणजे ज्या टाईपचा डेटा टाईप आपण घेतला तेच टाईपची व्हॅल्यू त्याच्यामध्ये इन्सर्ट होईल. त्याला आपण म्हणणार डोमेन कन्स्ट्रेंट. अँड इफ इट एन्काउंटर्स अ रॉंग इनपुट इट गिव्स अ मेसेज टू द युजर दॅट कॉलम इज नॉट फुलफिल्ड द प्रॉपर्टी. आणि जर आपण दुसऱ्या टाईपचा म्हणजे थोडक्यात इंटिजर आणि तुम्ही कॅरेक्टर त्याच्यामध्ये इन्सर्ट करायला गेले तर तुम्हाला तो मेसेज शो करेल की इट नॉट फुलफिल प्रॉपर्टी. देन सेकंड थर्ड वन इज द इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. आता इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट मध्ये काय आहे बघू आपण. तर आर द predefined rules that are used to maintain the quality of information. आता हे इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट काय करतात, प्रीडिफाईन्ड रूल्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जसं आपण डोमेन कन्स्ट्रेंट आहे, डोमेन कन्स्ट्रेंट वरती आपण डेटा टाईप देतो. त्यानंतर डेटा कन्स्ट्रेंट आहे की त्याच्यावरती पण आपण रूल अप्लाय करू शकतो. आता इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट म्हणजे काय की युजर डिफाईन सॉरी प्रीडिफाईन. प्रीडिफाईन म्हणजे काय की डेटाबेसमध्ये ऑलरेडी काही रूल्स डिफाईन आहेत, ते आपण फक्त यूज करतो, त्याला आपण म्हणणार इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. आता इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट काय करतात की जे आपण डेटा इन्सर्ट करतो, डेटा अपडेट करतो, डिलीट करतो किंवा जे काही त्याच्यावरती आपण प्रोसेस करतो, त्या सर्व प्रोसेस ज्या आहेत त्या अशा झाल्या पाहिजे की त्याचे डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट जे आहेत ते कन्स्ट्रेंट, कोणतेही कन्स्ट्रेंट जे आहे ते व्हायोलेट झाले नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की जे रूल्स प्रीडिफाईन रूल्स आपण यूज करणार आहे त्या रूल प्रमाणेच ते कॉलममध्ये डेटा काय होईल, सर्व त्याच्यावरती इन्सर्ट, अपडेट, डिलीट सर्व ऑपरेशन होतील. त्यानंतर रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट काय आहे बघा. हा फॉरजिन कीचा जो कन्सेप्ट आहे तो इथं आहे. आपण ऑलरेडी फॉरजिन कीचा कन्सेप्ट डिस्कस केला आहे. तर फॉरजिन की म्हणजे काय थोडक्यात की प्रायमरी की ऑफ वन टेबल यूज अन attribute of an another table. बघा, referential integrity maintains the consistency between related tables by ensuring the foreign key values match primary key values in a related table. तर रेफरन्शियल इंटिग्रिटी म्हणजे थोडक्यात काय, तर फॉरजिन कीचा जो कन्सेप्ट आहे तोच इथं आहे, तो आपल्याला यूज करायचा आहे. तर आता हे जे कन्स्ट्रेंट आहेत ते वन बाय वन आपण बघू. पहिला जो कन्स्ट्रेंट आहे तो आहे डेटा टाईप कन्स्ट्रेंट. युअर दॅट द डेटा इन अ कॉलम ऑफ अ स्पेसिफिक टाईप, एक एक्झाम्पल इंटिजर, व्हॅरिएबल आणि डेट. ओके, म्हणजेच आपण जो पहिला बघितला की डोमेन टाईप, डोमेन कन्स्ट्रेंट, तर त्यामधला आहे डेटा टाईप. आपण ज्यावेळेस डेटा टाईप देतो बघा, सपोज मी एक्झाम्पल घेतलं, क्रिएट टेबल स्टुडंट, रोल नंबर इंटिजर. रोल नंबर इंटिजर इज अ डेटा टाईप, सो इंटिजर टाईपचेच रोल नंबर मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट होतील. त्यानंतर प्रायमरी की, प्रायमरी कीचा पण आपण कन्सेप्ट बघितलाय, अ की which is selected by the designer to uniquely identify its entity called as a primary key. A primary key cannot contain the duplicate values and can never contains the null value. म्हणजे थोडक्यात काय, प्रायमरी की डुप्लिकेट व्हॅल्यू घेणार नाही आणि नल व्हॅल्यू पण घेणार नाही. प्रायमरी की कशी अप्लाय करायची बघा. क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम नेम, डेटा टाईप, प्रायमरी की
आणि त्या कॉलमचं नाव किंवा तुम्ही कॉलमच्या नावापुढे पण ठेवू शकता. पण हे एक्झाम्पल मध्ये परत एकदा बघू आपण प्रॅक्टिकल मध्ये. तुम्ही याच्यासाठी जे आहे आपलं प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल रेफर करा. प्रॅक्टिकल मध्ये हे सर्व मी डिटेल मध्ये तुम्हाला शो केलेलं आहे. तर युनिक की आणि प्रायमरी की मध्ये डिफरन्स काय बघा. अगेन युनिक की पण युनिकली रेकॉर्ड आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करतो. फक्त हे काय करते, इट एक्सेप्ट द नल व्हॅल्यूज. प्रायमरी की डज नॉट एक्सेप्ट द नल व्हॅल्यूज वाईल युनिक की एक्सेप्ट द नल व्हॅल्यूज. आणि पुन्हा सेम सिंटॅक्स आहे. क्रिएट टेबलचा टेबल क्रिएट करायचं आहे आणि ज्या कॉलमला तुम्हाला युनिक कॉलम क्रिएट करायचं त्याच्यापुढे युनिक हा कीवर्ड तुम्हाला द्यावा लागेल. त्यानंतर आहे नॉट नल कन्स्ट्रेंट. नॉट नल कन्स्ट्रेंट कॉलम इन्फर्स द कॉलम टू not accept the null values, which means you can insert or update a record without adding a व्हॅल्यू टू इट्स फील्ड. दॅट मीन्स तुम्हाला कोणती ना कोणती व्हॅल्यू त्या कॉलम मध्ये टाकायलाच लागणार आहे. नल व्हॅल्यू जे आहे तो ते कॉलम ऍक्सेप्ट करणार नाही. त्यानंतर आहे डिफॉल्ट कन्स्टंट. डिफॉल्ट कन्स्टंट काय करतो बघा, की जे कॉलम्स आहेत त्या कॉलमला, सपोज एखादा कॉलम आहे त्याला आपण डिफॉल्ट व्हॅल्यू आपण सेट करू शकतो. डिफॉल्ट विल बी ऍडेड ऑल न्यू रेकॉर्ड्स इफ नो अदर व्हॅल्यू इज स्पेसिफाईड. म्हणजे तुम्ही जर कोणती नवीन व्हॅल्यू जर दिली नाही तर तो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली डिफॉल्ट ही व्हॅल्यू घेऊन टाकणार आहे. त्यानंतर आहे चेक कन्स्टंट. चेक कन्स्टंट काय करतो, की एक पर्टिक्युलर आपण कंडिशन देतो, त्या कंडिशनच्याच व्हॅल्यू त्या कॉलम मध्ये इन्सर्ट करतो. बघा, क्रिएट टेबल स्टुडंट, रोल नंबर, नेम, एज घेतलंय आणि एजला चेक कन्स्टंट दिला आपण. चेक एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18, म्हणजे 18 पेक्षा जास्त असणाराच हा काय करायला घेणार आहे. त्यानंतर फॉरिजिन की, त्यालाच आपण रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्टंट म्हणतो. तर अशामध्ये पण हा काय करणार आहे, फॉरिजिन की हा दोन टेबलला लिंकिंगचं काम करतो. प्रायमरी की याच्यामध्ये यूज केली जाते. एका टेबलची प्रायमरी की दुसऱ्या टेबलचा ऍट्रिब्यूट म्हणून आपण यूज करतो. बघा एक्झाम्पल आहे, क्रिएट टेबल कोर्स डिटेल. कोर्स डिटेल नावाचा टेबल क्रिएट केला आहे. कोर्स आयडी हा एक कॉलम घेतला आणि कोर्स कोड हा एक कॉलम घेतलेला आहे. त्यामध्ये याला आपण बेस टेबल म्हणू. आता याच्यामध्ये कोर्स आयडीला आपण प्रायमरी की अप्लाय करणार आहोत. इथं प्रायमरी की अप्लाय करावं लागेल आपल्याला. त्यानंतर क्रिएट टेबल स्टुडंट आणि याच्यामध्ये स्टुडंट आयडी, नेम, कोर्स कोड हे घेतलेलं आहे आपण आणि रेफरन्स दिलाय कोर्स डिटेल्स टेबलचा, म्हणजे हा टेबलचा, आणि त्याच्यामध्ये कोर्स कोड हा कॉलम आपण ऍज अ रेफरन्स म्हणून वापरला. इथं आपल्याला रेफरन्स कीवर्ड यूज करावा लागतो. तर आपण याचे जे प्रॅक्टिकल आहे तर त्या प्रॅक्टिकलमध्ये ऑलरेडी सर्व आपण डिस्कस केलेलं आहे. या कीचे एक्झाम्पल पण